तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का की या पृथ्वीवर तुम्ही आपल्या आईच्या शरीरात एक छोटासा लहानसा एकपेशीय जीव म्हणून जन्माला आलात आणि आज तुम्ही अब्जावधी पेशींनी बनलेला एक सजीव आहात? म्हणजे हे आश्चर्य नाही का की कालांतराने ही एक पेशी तुम्ही बनलात? हे सर्व पेशींच्या विभाजनाच्या गुणधर्मामुळे शक्य आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये हेच विभाजन म्हणजेच पेशी विभाजन कसे होते हे बघूया. पेशी विभाजनामध्ये आपण मुख्य जनुकीय पदार्थांच्या म्हणजे जेनेटिक मटेरियल्सच्या विभाजन बघतो, जे या केंद्रकामध्ये असते. म्हणजेच या मोठ्या वर्तुळाच्या आतमध्ये असलेला हा छोटा वर्तुळ हे तुमचं पेशी केंद्रक आहे आणि ही ती पेशी आहे. आत्ताच म्हटल्याप्रमाणे आपण प्रामुख्याने जनुकीय पदार्थ किंवा ज्याला आपण DNA म्हणतो याचे विभाजन पाहतो. जनुकीय पदार्थ म्हणजे नेमकं काय याबद्दल बोलताना आपण अनेक वेळा वेगवेगळे शब्द वापरतो. आपण याला कधी कधी DNA म्हणतो, तर यालाच आपण कधी कधी जनुके किंवा जीन्स म्हणतो. यालाच आपण कधी कधी गुणसूत्रे किंवा क्रोमोझोम्स असं देखील म्हणतो. यालाच काही लोक क्रोमॅटिन असं देखील संबोधतात. या सगळ्या गोष्टींचा अर्थ एकच आहे का की या वेगवेगळ्या गोष्टी आहेत? चला तर आपण हे काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया. DNA म्हणजे काय? DNA ही एक द्विसर्पल रचना आहे. DNA किंवा डीऑक्सी रायबोन्यूक्लिक ऍसिड याची तुलना एखाद्या मोठ्या पुस्तकाशी केली जाऊ शकते. या पुस्तकामध्ये तुमची रचना कशी होईल याबद्दलचे धडे आहेत. DNA हा एक खूप लांब धागा आहे ज्यामध्ये बरीच वेगवेगळी माहिती आहे. आता हे मोठं पुस्तक अनेक वेगवेगळ्या धड्यांमध्ये विभागलं गेलं आहे. आपण इथे एक धडा निवडूया जो कदाचित इथून एवढा असेल आणि तो तुमच्या डोळ्यांच्या रंगाबाबत बोलेल. आपण दुसरा धडा निवडूया जो कदाचित इथून एवढा असेल आणि ते तुमची उंची किती असेल हे सांगेल. याच धड्यांना जनुके किंवा जीन्स असं म्हणतात. जनुके हे DNAच्या धाग्याचा एक लहान भाग आहे ज्यामध्ये तुमच्या शरीराच्या वैशिष्ट्यांची माहिती आहे. आपण आधीच पाहिलं की DNA हा खूप मोठा धागा आहे. आपण या केंद्रकात असलेल्या DNAच्या धाग्याची लांबी मोजली तर ती जवळपास 1.8 मीटर एवढी येते. हा इतका लांब आहे आणि हा केंद्रकात असतो, बरोबर? या केंद्रकाचा व्यास सुमारे 6 मायक्रोमीटर आहे. तर हा DNAचा एवढा लांब धागा या छोट्याशा केंद्रकात मावेल कसा? तो मावण्यासाठी तो खूप गुंडाळलेला आणि संक्षिप्त असणं आवश्यक आहे, बरोबर? तर या DNAच्या धाग्याला गुंडाळण्यासाठी आणि घट्ट करण्यासाठी तो हिस्टोन नावाच्या प्रथिनाभोवती गुंडाळलेला असतो. तर हे हिस्टोन प्रथिन आहे आणि या भोवती हा धागा खूप वेळा गुंडाळला गेलेला असतो. यामुळे याला एक मण्यांच्या माळेसारखा आकार येतो आणि यालाच आपण क्रोमॅटिन असं म्हणतो. ही जी मण्यांची माळ आहे ही अजून घट्ट होऊ शकते आणि तीच घट्ट होऊन गुणसूत्रे किंवा क्रोमोझोम नावाचं काहीतरी तयार करते. मला असं वाटतं की यावरून आता आपल्याला स्पष्ट झालं असेल की क्रोमॅटिन आणि गुणसूत्रे हे एकाच गोष्टीला दिलेली वेगवेगळी नावं आहे जी DNAच्या वेगवेगळ्या स्तरांवर म्हटली जातात. ठीक आहे, तर आपल्याला शब्द तर स्पष्ट झाले. त्यामुळे आपल्याला आता समजलं की गुणसूत्रे म्हणजे काय. मजेशीर गोष्ट माहितीये, गुणसूत्रांची संख्या प्रत्येक प्रजातीसाठी वेगवेगळी असते. आपण मानव आहोत, तर मानवामध्ये गुणसूत्रांची संख्या असते 46. म्हणजेच संपूर्ण होमोसेपियन्स मध्ये ती 46च राहील आणि कधीही बदलणार नाही. आपण जर इतर प्रजातींबाबत बोललो जसं की चिंपॅन्झी, तर त्यांच्यात गुणसूत्रांची संख्या आहे 48 आणि संपूर्ण चिंपॅन्झी प्रजातीसाठी ती तशीच राहील. आपण एखाद्या वनस्पतीबद्दल बोललो जसं की वाटाणा, तर त्यात 14 गुणसूत्र असतात. आणि आपण जर माझ्या आवडता पाळीव प्राण्याबद्दल म्हणजे कुत्र्याबद्दल बोललो तर त्यांच्यामध्ये 78 गुणसूत्र असतात. याच्यावरून आपल्याला हे समजतं आहे की प्रजातीची अशी स्वतःची एक गुणसूत्रांची संख्या असते आणि पेशी विभाजित झाल्या तरी नव्याने तयार झालेल्या पेशींमध्ये ती गुणसूत्रांची संख्या टिकवून ठेवावी लागते. पण आपण तर इतके वर्षात विभाजन किंवा विघटन म्हणजे कोणती तरी एक गोष्ट 2 समान भागांमध्ये विभाजित करणे असं शिकलोय. म्हणजेच आपण जर आता वाटाण्याच्या वनस्पतीचा केंद्रकाचा विचार केला
ज्यामध्ये 14 गुणसूत्रे आहेत आणि आपण जर यांना समान पेशींमध्ये विभाजित केलं तर आपण काय करू? आपण त्यांना 2 पेशींमध्ये विभाजित करू, ज्यामध्ये प्रत्येकी 7 गुणसूत्रे असतील, बरोबर? आपण या पेशींना जर आणखीन विभाजित करायचं ठरवलं तर आपल्याला प्रत्येकी 3.5 गुणसूत्रे मिळतील. म्हणजेच आपल्याला 14 गुणसूत्रांपासून आधी 7 गुणसूत्रे असलेल्या 2 पेशी मिळाल्या आणि आपण जेव्हा पुन्हा 7ला विभाजन केलं तेव्हा आपल्याला 3.5 गुणसूत्रे असलेल्या 4 पेशी मिळाल्या, बरोबर? म्हणजेच गुणसूत्रांची संख्या प्रत्येक विभाजनात कमी होईल. परंतु पेशी विभाजनात असं होत नाही. म्हणजेच पेशी विभाजित झाल्या तर सुरुवातीच्या पेशीमध्ये, ज्याला आपण जनक पेशी किंवा पॅरेंट सेल असं म्हणतो, त्यातली गुणसूत्रांची संख्या टिकवून ठेवल्या जाते आणि नव्याने तयार झालेल्या पेशींमध्ये, ज्यांना आपण जन्य पेशी किंवा डॉटर सेल्स असं म्हणतो, त्यामध्ये ती सारखीच राहते. म्हणजे जर आपण याला पुढे विभाजित करत गेलो तरी आपल्याला 14 गुणसूत्रे असलेल्या 4 पेशी मिळतील. पण आता प्रश्न असा आहे की हे कसं शक्य आहे? आपण विभाजन करत आहोत म्हणजे अर्धी गुणसूत्रे कमी झाली पाहिजे, बरोबर? मग गुणसूत्रांची संख्या राखली कशी जाते? तर घडते असं, जनक पेशी 2 पेशींमध्ये विभाजित होण्याच्या आधी या 14 गुणसूत्रांची एक स्वतःमध्येच प्रत बनवतं, म्हणजेच त्याची प्रतिकृती तयार करतं आणि नंतर जेव्हा ते विभाजित होतात तेव्हा प्रत्येक जन्यपेशीला एक एक प्रत दिली जाते. याच प्रकारे जेव्हा जन्यपेशी विभाजित होतात तेव्हा त्या स्वतःमध्ये एक प्रत बनवतात आणि ती पुढच्या पेशीला देतात. या पेशी विभाजनाच्या प्रक्रियेला एक विशिष्ट नाव आहे. याला सूत्री विभाजन किंवा मायटॉसिस असं म्हणतात. आता आपण पुन्हा मागे जाऊया आणि त्या पेशीकडे बघूया जी पेशी विकसित होऊन तुम्ही बनला. या पेशीमध्ये सूत्री विभाजन कसं झालं हे बघूया. तर ही ती पेशी आहे जी तुम्ही बनलात. आता तुम्ही मानव असल्यामुळे तुमच्या पेशीमध्ये 46 गुणसूत्र असतील. आता या 46 गुणसूत्रांचं विभाजन करणं कठीण आहे. आपण काय करूया, एक गुणसूत्रांची जोडी बाहेर काढूया. आता तुम्हाला वाटेल की मी यांना वेगवेगळे रंग का दिलेले आहे? याचं कारण असं की अर्धी गुणसूत्रे ही तुमच्या आईकडून आलेली आहे आणि अर्धी गुणसूत्रे ही तुमच्या वडिलांकडून. आता लक्षात ठेवा काय, ही आपण तुमच्या पहिल्या पेशीतली 2 गुणसूत्र काढली आहेत. आता ही गुणसूत्रे कशी विभाजित होतात ते पाहूया. प्रत्येक गुणसूत्र एक स्वतःची प्रत तयार करेल आणि सुरुवातीला एका बिंदूवर जोडलेले राहतील. हळूहळू हे गुणसूत्रे त्यांची जोडणी बिंदू वेगवेगळे करू लागतात. ते तुटतात आणि ते त्यांच्या मार्गाने जातात. आता आपण हे अजून स्पष्ट होण्यासाठी यांच्या भोवती पेशी पटल काढूया. तर आता आपल्याला दिसत आहे की हे जेव्हा वेगवेगळे होतात आणि त्यांच्या मार्गाने जातात तर त्यांच्या भोवती पेशी पटल तयार होतं आणि त्यामुळे 2 स्वतंत्र पेशी निर्माण होतात. या जनक पेशीमध्ये जी गुणसूत्रांची संख्या होती ती जन्य पेशींमध्ये पण समान दिसते आहे. म्हणजेच आपल्याला 2 गुणसूत्रे इथे दिसत आहेत तर 2 गुणसूत्र या जन्य पेशींमध्ये पण दिसत आहेत. म्हणजेच जी गुणसूत्रांची संख्या जनक पेशीमध्ये होती तीच गुणसूत्रांची संख्या जन्य पेशीमध्ये समान आहे आणि या पेशीचा आकार सुद्धा तसाच आहे. तर अशाच प्रकारे एका पेशीपासून लाखो आणि कोटी पेशी तयार होतात ज्या आज तुम्ही बनल्या आहात. ठीक आहे. आता आपल्याला हे माहिती आहे की ही पेशी विभाजित कशी झाली. आता मला हा प्रश्न आहे की ही पेशी मुळात अस्तित्वातच आली कशी? आता तुम्ही म्हणाल, आपल्याला तर माहिती आहे आईची अंडपेशी आणि वडिलांच्या शुक्रपेशीचा संयोग झाला आणि त्यांनी या पेशीला जन्म दिला, ज्याला आपण युग्मनज किंवा झायगोट असं म्हणतो, बरोबर? पण मला एक गोष्ट सांगा, ही अंडपेशी एक मानवी पेशी आहे म्हणजे याच्यात 46 गुणसूत्र असतील. हेच या शुक्रपेशीबाबत पण आहे, यात पण 46 गुणसूत्र असतील. आता जेव्हा या 2 पेशी एकत्र येतील, युग्मनजामध्ये गुणसूत्रांची संख्या 92 असायला पाहिजे, म्हणजेच त्याच्यातील गुणसूत्रांची संख्या वाढेल. पण आपण तर आत्ताच पाहिलं की युग्मनजामध्ये 46 गुणसूत्रे आहेत. हे कसं शक्य आहे बुवा? या सगळ्यांचं उत्तर पेशी विभाजनाच्या दुसऱ्या प्रकारात आहे, ज्यामुळे
अंडपेशी आणि शुक्रपेशी तयार होतात. यांचं कधीच सूत्री विभाजन होत नाही. त्याऐवजी या पेशी अर्धसूत्री विभाजन किंवा मायोसिसचा अवलंब करतात. आता आपण अर्धसूत्री विभाजन काय आहे हे बघूया, आणि यासाठी पण आपण त्याच गुणसूत्रांच्या जोडीने सुरुवात करूया जी सूत्री विभाजनाप्रमाणे विभाजित झाली. पण इथे एक आश्चर्यकारक गोष्ट घडते. काय माहितीये? हे दोन्ही गुणसूत्रे एकमेकांचा एक भाग दुसऱ्याला देतात. याच प्रक्रियेला परागती किंवा क्रॉसिंग ओव्हर असं म्हणतो. आता आपल्याला याच्यात खोलात जायची गरज नाही, पण हे लक्षात ठेवा की त्या त्यांच्यामधला एक भाग दुसरीला देतात. या असं का करतात बरं? कारण जनुकांचे मिश्रण व्हायला पाहिजे, ज्यामुळे निसर्गात भिन्नता निर्माण व्हायला पाहिजे. तर परागतीनंतर ते दोन्ही स्वतंत्र पेशींमध्ये विभाजित होतात. आता ही गुणसूत्रे तुटतात आणि ते 4 वेगवेगळ्या पेशींमध्ये विभाजित होतात. आता आपण अर्धसूत्री विभाजनाच्या शेवटी मिळालेल्या जन्य पेशींकडे बघूया. आपण 2 गुणसूत्रे असलेल्या जनक पेशीपासून सुरुवात केली, पण या सगळ्या जन्य पेशींकडे एकच गुणसूत्र आहे. हीच आहे अर्धसूत्री विभाजनाची गंमत. या प्रक्रियेमध्ये गुणसूत्रांची संख्या निम्म्याने कमी होते, म्हणजेच अर्धी होते. आणि शरीरात अंडपेशी आणि शुक्राणुपेशी तयार करण्यासाठी हीच प्रक्रिया आवश्यक आहे. म्हणजेच जेव्हा युग्मनज निर्मिती होईल तेव्हा या 2 युग्मक पेशी एकत्र येतील आणि विशिष्ट प्रजातीसाठी हवी असलेली गुणसूत्रांची संख्या ते पूर्ण करू शकतील. ठीक आहे, आपण आज पेशी विभाजनाचे 2 महत्वाचे प्रकार शिकलो, सूत्री विभाजन आणि अर्धसूत्री विभाजन. आपण पटकन या दोघांमधले फरक बघूया का? चला तर सुरू करूया. सूत्री विभाजन किंवा मायटॉसिस मध्ये जनक पेशी एक आहे, अर्धसूत्री विभाजनामध्ये सुद्धा ती एकच आहे. पण या दोन्हीमध्ये शेवटी मिळणाऱ्या जन्य पेशींची संख्या वेगवेगळी आहे, बरोबर? आपल्याला सूत्री विभाजनामध्ये 2 जन्य पेशी मिळतात, तर अर्धसूत्री विभाजनामध्ये 4 जन्य पेशी मिळतात. आता गुणसूत्रांची संख्या बघूया. सूत्री विभाजनाच्या शेवटी जनक पेशी आणि जन्य पेशींच्या गुणसूत्रांची संख्या समान असते. म्हणजेच जर 46 असेल तर ती 46च राहते. पण अर्धसूत्री विभाजनाच्या वेळेस आपण पाहिलं की जन्य पेशींमध्ये गुणसूत्रांची संख्या निम्मी होते. म्हणजेच जर 46 असेल तर 23 होईल. आणि तिसरा आणि महत्वाचा फरक म्हणजे हे विभाजन अवलंबणारे पेशींचे प्रकार. सूत्री विभाजन आपल्या शरीरातल्या सगळ्या पेशी अवलंबतात. म्हणजेच आपली होणारी वाढ, शरीराची झीज भरून काढणं किंवा जुन्या पेशी दुरुस्त करणं यासाठी नेहमी सूत्री विभाजन कार्यरत असतं. तेच अर्धसूत्री विभाजन फक्त युग्मनज निर्मितीसाठी लागणाऱ्या पेशींमध्ये होतं, म्हणजेच लैंगिक पेशींमध्ये होतं. याचाच अर्थ स्त्रियांबाबत ही पेशी आहे अंड आणि पुरुषांबाबत ही पेशी आहे शुक्राणू. या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद.